हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण प्रॅक्टिस सेट 1.2 आता सॉल्व करायला घेणार आहे स्टँडर्ड 8चा. तर क्वेश्चन काय आहे, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. तर फर्स्ट नंबर आहे -7 अँड -2. तर आता जर तुम्हाला माहिती असेल तर नंबर लाईनमध्ये म्हणजे समजा ही नंबर लाईन असेल आणि ह्याच्यामध्ये इथे 0 ओरिजिन असतो, इथे 1 2 असे नंबर असतात, 3 आणि इकडे मायनस नंबर असतात -2. तर ह्या साईडचे नंबर लेफ्ट साईडचे नेहमी राईट साईड च्या नंबरपेक्षा स्मॉल असतात. म्हणजे -1 हा -2पेक्षा मोठा आहे, म्हणजे -2 इज स्मॉल दॅन -1, -3 इज स्मॉलर दॅन -2, 0 इज स्मॉलर दॅन 1, 1 इज स्मॉलर दॅन 2, 2 इज स्मॉलर दॅन 3. ओके, सो हे आपल्याला इथे आता उपयोगी पडणार आहे. सो देअरफॉर इथे काय येणार आहे, -7 म्हणजे हा आता 2च्या या साईडला असणार आहे अजून. सो -7 इज लेस दॅन -2. ओके, सेकंड वन काय आहे, 0 -9/5. आता इथे 0 इथे आहे आणि -9/5 म्हणजे निगेटिव्ह इंचेस लेफ्ट साईडला येणार आहे. सो 0 इज देअरफॉर 0 इज व्हॉट, ग्रेटर दॅन -9/5. थर्ड वन इज 8/7 अँड 0. आता 0 आणि 8/7 पॉझिटिव्ह इंटिजर आहे, सो तो या साईडला येणार आहे, राईट साईडला. सो 0 इज लेस दॅन, देअरफॉर 8/7 इज ग्रेटर दॅन 0. फोर्थ वन -5/4 अँड 1/4. आता इथे बघा डिनॉमिनेटर सेम आहे. सो इथे बिग नंबर कुठला आहे, 1, बिकॉज -5 इज लेफ्ट साइड ऑफ द इंटिजर नंबर लाईन. सो देअरफॉर -5/4 इज लेस दॅन 1/4. फिफ्थ वन इज 40/29 अँड 141/29. इथे पण बघा डिनॉमिनेटर सेम दिलेला आहे, म्हणजे इथे ऑब्वियसली 141 इज ग्रेटर दॅन 40, 40 इज लेस दॅन 141. देअरफॉर 40/29 इज लेस दॅन 141/29. सिक्स्थ प्रॉब्लेम काय आहे आपला, -17/20 अँड -13/20. सो आता इथे पण बघा तुम्ही डिनॉमिनेटर सेम आहे. सो -17 इज लेस दॅन -13. देअरफॉर हे इथे तुम्ही काय लिहिणार, -17 इज लेस दॅन -13. देअरफॉर -17/20 इज लेस दॅन -13/20. सेवन्थ वन 15/12 अँड 7/16. आता इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग तुम्ही हे कम्पेअर कसं करणार, तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण पहिले. सो देअरफॉर 15 × 16 अँड 7 × 12. आता मला सांगा ह्याच्यामध्ये 15 × 16चं मल्टिप्लिकेशन म्हणजे केल्यावर नंबर हा जास्त येणार आहे ह्याच्यापेक्षा. सो इट इज ग्रेटर दॅन 7 × 12. ओके, सो 15 देअरफॉर 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. हे मल्टिप्लिकेशन करत बसू नका, हे ऑब्वियस आहे का 15 × 16 इज ग्रेटर येणार आहे ह्याच्यापेक्षा. 8 नंबर इज -25/8 अँड -9/4. आता इथे बघा 8 आहे आणि इथे 4 आहे. सो हे डिनॉमिनेटर सेम करायला आपल्याला काय करायला लागेल, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक, सो काय येईल हे, -25/8 अँड -18/8. आता -25 आणि आता 8 आपले डिनॉमिनेटर सेम झाले. आता आपल्याला कम्पेअर कशामध्ये करायचं आहे, -25 आणि -18. तर ऑफकोर्स -25 इज स्मॉलर दॅन -18. -25 इज स्मॉलर दॅन -18. सो देअरफॉर तुम्ही आन्सर कसं लिहिणार, -25/8 इज लेस दॅन -9/4. त्याच्यानंतर 9th वन 12/15 अँड 3/5. अगेन इथे आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं, तर इथे काय करायला लागेल, 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 5 3 = 15. सो हे काय येणार आहे, इज इक्वल टू 12/15 आणि 5 3 = इथे आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 3 3 = 9 अँड 5 3 = 15. आता इथे डिनॉमिनेटर सेम झाला आहे आपला, मग सो देअरफॉर 12 इज ग्रेटर दॅन 9. इथे दिसतं आहे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे. देअरफॉर आन्सर कसं येणार, 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. तर लास्ट वन 10th वन -7/11 अँड -3/4. आता इथे डिनॉमिनेटर सेम करायला काय करायला लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशनच करायला लागेल. सो -7 आपण केलं
-7 इंटू 4 आणि -3 इंटू 11. आता -7 इंटू 4 काय येतं 28 आणि मायनस लिहू आपण इथे -28 आणि -3 इंटू काय येतं 11 केल्यावर -33. सो -33 इज लेस दॅन -28 म्हणजे 28 इज ग्रेटर दॅन -33. देअरफॉर तुमचा आन्सर काय येणार -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. ओके, इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे. सो तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही अडलं असेल, काही कळत नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.